नवी मुंबईमधील खारघर आणि ऐरोलीमधील 200 एकर भूखंड बिल्डरला कवडीमोल भावात विकण्याचा सिडकोचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। भारतीय जनता पक्षाने या निर्णयाला विरोध केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील या निर्णयाच्या विरोधात आंदोलन छेडलंय। पाहूयात। नवी मुंबईतील भूखंडांबाबतचा सिडकोचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नवी मुंबईतील ऐरोली आणि खारघरमधील 200 एकर भूखंड खासगी बिल्डरला कवडीमोल भावाने विकण्याचा घाट घातल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। शिवसैनिकांनी या भूखंड विक्रीच्या विरोधात सिडकोला जाब विचारत आंदोलन केलंय। सिडकोचा जो ऐरोली मधला 70 एकरचा जो भूखंड आहे, हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। भाजपचे नेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनाही भूखंड विक्रीचा निर्णय आवडलेला नाहीये। सिडकोने भूखंड विक्री करून अकारण सरकारची बदनामी करू नये असा सल्ला माजी खासदार संजीव नाईक यांनी दिलाय। आम्ही तिघांनी सिडकोच्या ह्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे, कारण आज अनेक नवी मुंबईतले भूखंड अजून सिडकोने देऊ करायचे आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा अनेक भूखंड आम्हाला अजूनपर्यंत न दिल्यामुळे जनतेचा रोष हा नक्कीच सिडकोवरती आहे। अशा वेळेस जर सिडको हा निर्णय घेत असतील तर त्याला आमचा विरोध आहे। संबंधित भूखंड एका बड्या उद्योगपतीला दिला जाणार असल्याचा आरोप केला जातोय। गेल्या काही वर्षात सिडकोचे अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। भूखंड विक्रीच्या निर्णयाला सत्ताधारी आणि विरोधकांचा देखील आक्षेप आहे। त्यामुळे या प्रकरणामागचं गौड बंगाल समोर आणण्यासाठी सिडकोने याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होऊ लागली आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।